आपल्या सोबत सध्या भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। प्रवीणजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। महायुती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं काही ठरत नाही असं राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलल्याचं समजतंय। त्या व्यतिरिक्त मनसे 200 ते 250 जागांवर स्वबळाची चाचपणी देखील करत असल्याची माहिती मिळते। आपली पहिली प्रतिक्रिया। प्रत्येक पक्ष आपला पक्ष सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि निवडणुका लढवत असताना त्या ठिकाणी असणारी पक्षाची ताकद आढावा पक्ष घेत असतात। आता महायुतीच्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही, बरोबर, आणि तो पर्यंत सगळे पक्ष आपापल्या परीने सगळ्या जागांवर त्या ठिकाणी काम करत असतात। कारण शेवटी जागा वाटप करत असताना त्या पक्षांची असणारी त्या मतदारसंघातली क्षमता, इलेक्टिव्ह मेरिट, कार्यकर्त्यांची असणारी फळी, या सगळ्या गोष्टींचा विचार करत महायुतीतले सगळे पक्ष एकत्रित बसून निर्णय करत असतात। आता तोपर्यंत पक्षांनी कार्यकर्त्यांनी काय करायचं, घरी बसायचं का? असं होत नसतं। आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांनी आपल्या पक्षाला ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे किंवा त्या ठिकाणी जिथे जिथे लढवण्यासारखी परिस्थिती आहे ते समजून घेण्यासाठी अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेतली असतात। आणि ज्या वेळेला महायुतीमध्ये त्या ठिकाणी बैठक होईल त्यावेळेला नेमकी या सर्व विषयांवर चर्चा होईल आणि त्या पक्षाची किंवा त्या नेत्याच्या मागणीप्रमाणे त्यावर एकमत होऊन निर्णय होऊ शकतो। परंतु आता त्यांनी 200 जाहीर केल्या म्हणजे महायुती होणारच नाही, ते वेगळेच लढणार आहेत, ते मला वाटतं प्रीमॅच्युअर्ड त्या ठिकाणचं वक्तव्य होऊ शकतं। ठीक आहे प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण एबीपी माझाशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।